बघा काय मस्त अशी तर्रीदार झणझणीत चमचमीत आलू दम तयार झालेला आहे। नमस्कार, मी अशू। आय एम अशू कुकिंग अँड व्लॉगिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी पुन्हा एक झणझणीत तर्रीदार रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे विदर्भ पद्धतीने बनवलेली झणझणीत तर्रीदार दम आलू। हा दम आलू काश्मीर लोकांचं स्पेशल डिश म्हणून ओळखला जाते, पण आपण ही डिश आपल्या विदर्भ पद्धतीने बनवणार आहोत। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, कारण ही रेसिपी करताना काही मी टिप्स दिलेल्या आहेत। आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। दम आलूला लागणारं साहित्य: आता वळूया कृतीकडे। 10 ते 12 छोटे आलू घेतलेले आहेत, त्याला छान उकडून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याचे सालं काढून घ्यायचे आहे। आता आलूचे सालं काढून झालेले आहे। आता आपण वाटण बनवून घेणार आहोत। कढई तापवून घ्यायची आहे व त्यात थोडंसं तेल घालायचं आहे। आता त्यात उभा चिरलेला कांदा घाला, त्यातच खोबऱ्याचे तुकडे घाला, कलमी, कर्णफूल, भेंडी विलायची आणि छान त्याला मंद आचेवर भाजून घ्या। कांद्याचा कलर छान चेंज झाला की त्यात आपल्याला उभा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान असं मसाल्यामध्ये छान परतवून झालेला आहे। आता मिश्रण छान थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता मिश्रणचं वाटण तयार करून घेऊया। आता कढई गरम करा, त्यात अर्धा वाटी तेल घालूया। तेल छान गरम झाल्यावर बेबी पोटॅटोला छान डीप फ्राय करून घेऊया। आता या आलूला तुम्ही टोचून डीप फ्राय करू शकता, पण मी ते स्किप केलं आहे। दम आलू डीप फ्राय करून घेतल्यामुळे खूप टेस्टी लागतो। इथे आपले बेबी पोटॅटोला छान सोनेरी रंग आलेला आहे। आता हे फ्राय झालेले बटाटे तेलातून बाहेर काढून घेऊया। आता त्याच कढईत आपण अर्धा चम्मच जिरे घालूया आणि सोबतच एक तेजपान घालूया। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि छान असं मऊ होतपर्यंत परतवून घेऊया। आता त्यात मसाले घालून घेऊया। 1 चम्मच तिखट घालूया, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालूया आणि छान परतवून घेऊया। आता त्यात बनवलेलं वाटण घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। त्या वाटणाच्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि तो पाणी त्यात घालून घेऊया आणि छान असं परतवून घेऊया। विदर्भामध्ये कोणतीही भाज्या असू द्या, सर्व भाज्या विदर्भ पद्धतीनेच बनवतात आणि आम्ही सावजी लोक तर सर्व भाज्या सावजी पद्धतीनेच बनवतो। आणि मी इथे सावजी भाज्यांच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, तुम्ही त्या बघू शकता। व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्यांच्या लिंक दिलेल्या आहे। मस्त असा मसाला परतवून झालेला आहे। आता त्यात आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालूया आणि छान अशी उकळी येऊ देऊया। आता रसाला छान अशी उकळी आलेली आहे, त्यात आपण डीप फ्राय केलेले आलू घालून घेऊया आणि छान असा रसामध्ये आलूला सॉफ्ट होऊ देऊया। आलू छान सॉफ्ट झालेले आहे। आता त्यात अर्धा चम्मच घरी बनवलेला काळा मसाला घालून घेऊया
आणि छान अशी वरतून कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। बघा काय मस्त अशी तरी आलेला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे। सावजी स्टाईल दम आलूची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशा चमचमीत झणझणीत तर्रीदार रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।